तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 8:40 आणि आता आपण डिसाईड केलेला आहे की आपण जाणार आहोत अडेसरला. आणि अडेसरला जायचा रस्ता कसा आहे, आपण आता तिकडनं सरळ आलो, तिकडनं राईट घ्यायचं आहे आणि एक रस्ता जातो तिकडे, तो घेत 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 सरळ जायचं आहे. आणि नंतर मग एक थोडासा फाटा टाईप येईल तिकडे, तर तिकडनं लेफ्ट न घेता आपल्याला राईट घ्यायचं आहे. तर असं आहे. आणि त्याचमध्ये तिकडे जाऊन आपण थोडंसं ड्रोन उडवू आणि थोडेसे चांगले फोटो वगैरे काढू, का तिकडे जरासं पॉल्युशन वगैरे एकदम कमी आहे. तर हा तुम्ही बघाल ना समोर, तो ॲल्टोवाला येतो आहे ना, तो रस्ता आहे. मला वाटतं तो तिकडनं झाला आहे, अडेसरवरनं आला आहे, तो तिकडनं आला आहे असं आहे. आता आपण मगाशी लेफ्ट तो जो रस्ता आहे तिकडनं सरळ आतमध्ये आलो. आता इथे लिहिलेलं आहे अडेसर कच्छ राईट. तर लिहायला घेऊया मुलाला, बघूया काय बोलतो तो. आता तुम्ही समोर बघितलं ना, तर दोन रस्ते आहेत इकडे. ओके, एक लिहिलेला आहे कुडा, एक लिहिलेलं आहे अडेसर. आपल्याला लिहायचं आहे राईट. ओके, तो हा असा आहे कच्छ. तर आपण आता तो जो हे आहे तो राईट, तो जो रस्ता आहे देवळाच्या पाटणा तिकडून जाणार. आता बघूया. तर तुम्ही बघितलं तर आत्ता आपण चालू केलेलं आहे, अंदाजन 8:40ला चालू केलं आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला असे व्हाईट मार्किंग्स वगैरे लावलेले आहेत, तर ते फॉलो करायचे. आणि एका ठिकाणी रस्ता दोन ठिकाणी बायफर्केट होतो, तर आपल्याला लेफ्टला न जाता राईटला जायचं आहे. आणि थोडंसं ॲडव्हेंचरस आहे इकडे. काय वाटणार नाही इकडे, कारण का माणसं आहेत. पुढे गेल्यावरती ॲक्च्युली आपल्याला माणसं बिलटं काय भेटणार नाही असं. तर बघूया, जाऊन बघूया. तर आता तुम्ही बघितलं तर जो मेन जो आपला पार्ट आहे वच्छराज दादानो बेट अडेसर, ह्याची जर्नी चालू झालेली आहे. आणखीन जसं जसं आपण पुढे जात जातो तसं तसं ते लँडस्केप जे आहे ते पण चेंज होतं. आता तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला ते दिसून येतं. आणि थोडंसं मी हे स्पीड क्लिप्स टाकतो आहे. आणि हे तुम्ही बघाल ना, तर जे डार्क एरिया आहे ओके, त्याच्यामध्ये अजून पण थोडंसं पाणी आहे. म्हणजे थोडंसं तुम्ही भरकटलात तर त्याच्यामध्ये सॉर्ट ऑफ दलदलमध्ये तुमची गाडी फसू शकते. तर असा हा रस्ता आहे. आणि आता तुम्ही बघितलात पुढे, तर हा जो रस्ता आहे कम्प्लिटली वाईट झालेला आहे. आणि मला वाटतं ऑलमोस्ट मध्यापर्यंत आलेलो. आणि मग इकडे आम्ही जरा वेळ थांबलो आणि मग नंतर पुढचं शूटिंग केलं.